नमस्कार. मी आजपासून माझा यूट्यूब चॅनल चालू करत आहे. आज स्वामींच्या मठात जाऊन मी स्वामींना नारळ आणि खडीसाखर ठेवली. मी माझ्या चॅनलवर रेसिपीज, ब्युटी टिप्स, घरगुती टिप्स, किचन टिप्स, आयुर्वेदिक टिप्स, आर्ट अँड क्राफ्ट, वेगवेगळ्या जागेची माहिती आणि महत्त्व, वेगवेगळ्या मंदिराची माहिती असं बरंच काही सांगणार आहे आणि दाखवणारसुद्धा आहे. आज मी स्वामींचा बोध सांगणार आहे. एकदा अक्कलकोटमध्ये दत्त जयंतीच्या दिवशी 300 लोकांचे अन्न शिजवले. पण येणाऱ्या भाविकांची संख्या हजारोंच्या संख्येत दिसत असल्याने मुख्य सेवेकरी चोळप्पा, श्रीपाद भट, केशव देशपांडे आपली फजिती होते की काय ह्या भीतीने हे स्वामींच्या जवळ आले आणि स्वामींना प्रार्थना केली. तेव्हा स्वामी बोलले, अरे हा जगदंबेचा टाक आणि कडे घ्या आणि पोळ्यांच्या राशीत टाका. जा, काळजी करू नका. त्यानंतर श्री देशपांडे यांनी स्वामी आज्ञेप्रमाणे देवीचा टाक व कडे पोळ्यांच्या राशीत ठेवले. नंतर मोठ्या थाटाने आंब्याची आरती केली. श्रीफळ फोडून अन्नावर तीर्थसिंचन केले. प्रसाद वाटण्यास सुरुवात केली. स्वामी भक्त हो आश्चर्य झाले. पहिली पंगत 2000ची झाली, दुसरी 1000ची झाली, तिसरी पंगत पण 1000 भाविकांची झाली. सर्व जाती धर्माचे भाविक पोटभर जेवले. कोणीही विना प्रसादाचे राहिले नाही. मात्र 300 लोकांच्या प्रसादात 4000 लोक जेवले. स्वामीरायांची ही कृपा बघून सर्वांचे मन भक्तीच्या भावनेने भरून गेले. संक्षिप्त स्वामीबोध. प्रत्येक कार्यात स्वामींचे अनन्य भावनेने अधिष्ठान द्या. कसलीही कमतरता तुम्हाला पडणार नाही. श्री स्वामी समर्थ.